जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। एकाच रेसिपीमध्ये दोन जुगाड पाहणार आहोत। अगदी तुमची पोळी अशी टम फुगत नसेल, अगदी मऊ होत नसेल, अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही आपण सुजी पोळी कशी करायची आणि कशी मऊ राहू शकते, चला तर पाहूया जुगाड। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि भिजवलेला गरा, अगदी 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेला गरा हा तो घालायचा आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। अगदी हे घट्ट पीठ मळायचं। त्यानंतर दाखवल्याप्रमाणे हे पीठ पाण्यामध्ये ठेवायचं अगदी 10 मिनिटासाठी। नंतर आपण आता सुजी सारण करणार आहोत। त्यासाठी तुपामध्ये गरा छान भाजून घ्यायचा। भाजलेला गरा काढून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। हे सारण अगदी घट्ट करायचं, पातळ करायचं नाही, त्यामुळे थोडं पाणी घालायचं। आणि इथे वेलची पावडर न वापरता नसेल तर तुम्ही जुगाडमध्ये गवती चहाची पाने आणि गूळ घालून घ्यायचा। गूळ आटल्यानंतर त्यामध्ये आपण गरा आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं। आणि इथे मी पेढा पावडर वापरलेली आहे, म्हणजे पेढा मॅश करून घालायचा। अगदी छान असं आपलं सारण तयार होतं। आता 10 मिनिटाने पाहू शकता आपला हे पीठ आहे छान मऊ झालेलं आहे। अगदी जास्त मेहनत न करता अगदी 5 मिनिटात आपलं हे पीठ मळलं जातं। अगदी मऊ अशी आपली पोळी होते ह्या पिठामुळेच। आता हे पीठ छान मळून घ्यायचं आणि अगदी थोडंसं तेल लावून ठेवायचं। अगदी तुम्ही इन्स्टंट ह्याची पोळी करू शकता, अगदी इन्स्टंट केली तर ही पोळी छान फुगते। अशा प्रकारे हे पीठ तयार केलेलं आहे। आता आपलं सारण पण तयार आहे। आता एका जागेला घ्यायचं आणि आता आपण पोळी लाटण्यासाठी असा छोटा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे गोल आकार द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं। सारण भरताना पाहू शकता अशा प्रकारे सारण भरा, जेणेकरून आपलं हे सारण आहे पूर्ण गोळ्याला पोळीमध्ये जातं। त्यानंतर असं प्रेस करायचं, जेणेकरून हे आपलं सारण आहे ते पूर्ण पोळीत पसरतं। आणि अगदी अलगद ही पोळी लाटायची, जास्त प्रेस करायचं नाही, अगदी अलगद पोळी लाटा, छान पोळी लाटता येईल। त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल लावून अशा प्रकारे पोळी अगदी पाहू शकता किती फुल टम्म फुगलेले आहे। अगदी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची। अगदी इथे तुम्ही तेल तूप सकट लावू शकता। तयार आहे आपली सुजी पोळी जुगाडासोबत। अगदी जुगाड आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपी तुम्हाला पाहता येतील। सबस्क्राईब करा।